बंधू आम्हाला भेटले. त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही कोणाचे हिशोब चुकते करायला आलेलो नाही, मात्र जर ऍक्शन आली समोरनं तर आम्ही रिॲक्शन जरूर देणार. सहमत आहात का तुम्ही? आता निलेशजींनी घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच आहे ना सगळ्यांची. पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोलले, आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाहीये. पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल, कोणात जास्तच अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे. म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राणेचा अनुभव घेतलेला आहे. आता 2-2 राणे आतमध्ये आहेत, म्हणून त्याचाही अनुभव पुढच्या 5 वर्षामध्ये घ्या. डबल इंजिन असं म्हणावं. 2 राणे विधान भवनामध्ये आता असणार आहेत विधिमंडळामध्ये, त्यामुळे डबल विरोधक तर आहेत. दोन तोफा आता आतमध्ये आहेत. आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत. म्हणजे लाईनअपच एवढी तगडी आहे ना, समोरच्या वाल्यांना औषधासाठी पळापळ करायला लागेल.